मेहता का उल्टा चश्मा। गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, ब्युटिफुल मॉर्निंग भिडू. ओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. ओय काय झालं भिड्या, सगळं काही ठीक आहे ना? आतापर्यंत ठीक होतं सोडी, पण तू मारलास तर दुखायला लागलं मला. ओय मर्द को कभी दर्द नहीं होता. ओय हमेशा खुश रहो, हंसते रहो, हैप्पी रहो और उत्सव मनाते रहो. वा क्या बात आहे सोडी, मजा आली. ओय मजा आली ना? मग अजूनही घ्या चल. अरे अरे नाही बाबा, ते नाही तू जे म्हणाला ते आवडलं मला. एक मिनिट थांब. हा हे बघ, हंसते हंसते खुशी खुशी जीवन प्यार से बिताओ तो जीवन उत्सव बन जाता है. हा आहे आजचा सुविचार. काय झालं, मला कधीपासून सुविचार सुचतच नव्हता. आता तू म्हणालास ना, हसत राहा, खुश राहा, उत्सव साजरा करा, त्यावरून हा हिंदी सुविचार आला. ओय मी तुझी हेल्प केली ना, आता तू माझी हेल्प कर ना. हो हो बोल, मग काय काम आहे? ओय या महिन्याच्या मेंटेनन्सची रिसीट पाहिजे. अरे हो, ती तर मी दिलीच नाही, ती ऑफिस मध्ये आहे. ओय की हो गया भिडू? अरे थोडा जाम झालाय दरवाजा असं हो मग वाटतं. जोर लाव थोडा पटापट. ओय रब्बा. अरे काय झालंय काय? खूप दिवस झालेत. आजकाल बबिताजींचं दर्शन बाल्कनी मध्ये नाही. अरे जेठाप्रा, गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. अरे सोडी, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाई, गुड मॉर्निंग. जेठाप्रा, अय्यर प्राकडे काही काम होतं का? नाही का? ओय मग त्याच्या बाल्कनीकडे कशाला बघतोयस? नाही, मी त्या अय्यरबाईच्या बाल्कनीच्या दिशेने बघत नव्हतो. त्या बाल्कनीच्या बाजूला जे झाड आहे ना, त्यावर एक पक्षी बसला होता, त्याला बघत होतो. पक्षी? कोणता पक्षी? ते माहिती होण्याआधीच तो पक्षी उडून गेला. हो. अरे उघड बाबा, उघड. काय भिडे, सकाळी सकाळी कोणी नाही भेटलं तर दरवाजा सोबत भांडण करायला लागलास काय याचा अर्थ काय? मी भांडखोर आहे? पण मी असं कुठे म्हणालो? मी असं बोललो सोडी? अजिबात नाही. नाही तू असा म्हणाला नाहीस जेठालाल, पण तुझ्या बोलण्याचा अर्थ तर हाच निघतो ना. हे बघ बाबा, अर्थाचा आता असं आहे की कोणत्याही गोष्टीचा आपल्याला जो हवा आहे तो आपण अर्थ काढू शकतो, बरोबर ना सोडी? एकदम बरोबर जेठाप्रा. काय सारखं सोडीला काय विचारतो आजकाल तू? अरे मोठा भाऊ आहे माझा तो बाबा. अरे मोठ्या भावाचा सल्ला तर घ्यायलाच हवा ना. सोडी तुझ्यापेक्षा मोठा कधीपासून झाला बाबा? ओ भिडो, तुला दिसत नाही का रे? अरे उंचीने मी जेठाप्रापेक्षा मोठा आहे, मग मोठा झालो की नाही? जळतो रे तो आपल्यावर. अरे बाबा तू सांग ना, दरवाजाचा काय प्रॉब्लेम आहे? अरे उघडतच नाही तो. ए जेठ्या, इथे काय करतोय? दुकानात नाही गेला? नाही, मी दुकानात जातच होतो की या सोडीने थांबवून घेतलं मला. काकाजी, जेठाप्रा अय्यरप्राच्या बाल्कनीकडे बघत चालले होते. तर मी हे विचारायला थांबवलं की काय काम आहे अय्यरप्राकडे. सकाळी सकाळी तुझं अय्यरकडे काय काम निघालं? काकाजी, मला सुद्धा तुमच्यासारखाच गैरसमज झाला होता. ऍक्च्युली जेठाप्रा अय्यरप्राच्या बाल्कनीकडे नाही, बाल्कनीच्या बाजूला जे झाड होतं ना त्याला बघत होते. ऍक्च्युली झाडाकडे पण नाही, त्या झाडावर बसलेल्या पक्षाला बघत होते. कोणता पक्षी? अहो काकाजी, जेठाप्राने त्या पक्षाला बघण्याआधीच तो तर बुर झाला. मग आता? अरे उघड. अरे काय झालं भेंडी मास्तर? अहो काकाजी, दरवाजा उघडत नाहीये, जाम झालाय हा. ओय जाम झालाय तर मग ब्रेडवर लावून खा ना. खोटारडा, खोटो हसतोय. ओ बिडू, ओ हस ना यार. ओय सुविचार तर लिहितोस ना, खुश रहो, हसते रहो, आणि स्वतःच हसत नाहीयेस. बोला. अरे खरी कोण हसत नाहीये बाबा? हा भिडू. काय भिडे, हसत का नाहीये? उठून हसणार बिचारा, त्याचा दरवाजा नाही उघडत आहे. दरवाजा नाही उघडत आहे? अरे का नाही उघडत आहे? ओय दरवाजा जाम झाला आहे, खाणार का? जाम झालाय? पण जाम का झालाय? अरे मी तर म्हणतो की तू जाम होऊच कसा दिलास? तुला एवढं पण नाही माहिती आहे भिडे? पावसाचा सीझन होता, लाकडं फुगून जातात, मग तू लक्ष ठेवायला पाहिजे होतं. काय लक्ष ठेवू? पाऊस थांबवू? तू इंद्रदेव आहेस का पाऊस थांबवायला? मी तर हे म्हणत होतो की जेव्हा तुला माहित पडलं की दरवाजा फुगत चाललाय, तेव्हा कार्पेंटरला बोलून रंधा मारायचा होता ना. काय बाई जेठालाल, मी का चुकीचं बोललो काय?
हो, मी चुकीचं बोललोय? काय 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 चुकीचं बोललो? तो कार्पेंटरला नाही बोलवू शकत बाबा. का? अरे का काय, कार्पेंटरचा खर्च सोसायटी देईल की नाही यासाठी त्याला मीटिंग बोलवावी लागणार. आणि जर मीटिंग बोलावली तर सगळ्यात आधी तूच कुचक्या पिसा काढशील. अरे भिडे भाऊ, यासाठी एवढा खर्च करायची काय गरज आहे? छोटस तर काम आहे, स्वतःच रंदा घेऊन करून टाका. आता ही फालतू चर्चा बंद करा आणि या भेंडी मास्तरला दरवाजा उघडायला मदत करा. हो बरोबर आहे. थँक्यू काकाजी. ओय, कोणी सुद्धा मदत करण्याची गरज नाहीये. का? ओय, एकटाच पुरेसा आहे भिडू हा दरवाजा उघडण्यासाठी. शाबाश. ये चल तू खाली उतर ये. अरे सगळ्यांनी जरा या बाजूला या. चला सगळे या बाजूला या. हा हा, चलो भाई सुरू करूया. शाबाश सोडी. थँक्यू जेठाप्रा. अरे शांत आहे. काय झालं? मर्द को दर्द हुआ? ओय, मर्द को दर्द नाही होता. ओय, हे तर माझा बॅलन्स थोडा बिघडून गेला यार. तुम्ही बघाच आता. हा बघा, मी असा गेलो आणि तोडला दरवाजा. अरे काय झालं सोडी, आज नाश्ता नाही केला का? नाश्ता तर केला जेठाप्रा. तर मग ते काय ना, माझी ग्रीप नाही बनत आहे. या समोर ज्या पायऱ्या आहेत ना, याच्यामुळे मी वेगाने जाऊ शकत नाहीये दरवाजाच्या दिशेने. बरोबर आहे, असं चढून मग वर. काय भिडे, काय बाबा, लक्ष ठेवायला पाहिजे ना. ह्या कशाला इथे पायऱ्या ठेवल्यात? सॉरी जेठालाल, माहिती नव्हतं. सोडीला शिडी नडीन. हो 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 हो, वा. एवढ्या टेन्शन मध्ये पण सोडायचा नाही हा. ओय यारो, ओय तुझी बिलकुल भी फिकर ना करो. हा दरवाजा तर मी उघडूनच राहणार आहे. या दरवाजाला मी सोडणार नाही. अरे हो. ओय दरवाजा, तू तयारी करून घे. खूप उशीर केलायस तू. आता तर मी तुला उघडूनच राहणार आहे. 1 2 अरे सोडी, सांभाळून बाबा, सांभाळून. लागेल बिगेल तुला. ओ फिकर नॉट काकाजी. ओ मला नाही लागणार. आज दरवाजाची मात्र नक्की वाट लागणार. हा, तरी पण सांभाळ. सोडी. अरे काय करतोयस बाबा? सन्माय का निघालाय त्याचा पूर्ण बघ. ओय, तू असा नाही ऐकणार ना. आता मात्र तू गेलास, पूर्णच्या पूर्ण गेलास. तेणू तो मैं छडंगा नाही. अरे काय चाललंय सकाळी सकाळी? अरे या मेहता साहेब या. अरे काय बोलू मेहता साहेब, हा सोसायटीचा दरवाजा जाम झालाय. अच्छा, म्हणजे या तऱ्हेने उघडला जातोय. बघा ना. ओय, या दरवाजाला तर मी उघडूनच दाखवणार. ओय, असा कसा उघडत नाहीये? मस्करी चाललीये का इथे? ओय, तू गोकुलधामचा दरवाजा आहेस म्हणून तुला एवढा मान दिला, पण आता मात्र अति झालं. आता बघच तू. अरे काय झालं रे सोडी? अरे सकाळ सकाळ एवढं ओरडतोस कशाला? गुड मॉर्निंग बबिताजी. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अय्यर भाई. अरे गुड मॉर्निंग सोडा, काय झालं ते सांगा. अरे अय्यर, हा सोसायटीचा दरवाजा जाम झालाय, उघडतच नाहीये. या भेडेने लक्ष नाही दिलं, त्या लफड्यात जाम होऊन बसलाय. हे काय बोलतोस पोपटलाल? अरे बाबा, मी काही नाही बोलत आहे. मी सत्य ते बोलतोय. आणि सत्य बोलणं पत्रकाराचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तू जन्मापासून पत्रकार आहेस का? अरे मी जन्मापासून काय, मागच्या जन्मी पण पत्रकारच होतो. महासिद्ध ज्योतिषाचार्यांनी सांगितलंय मला. काय? बबी, मी खाली जाऊन जरा बघून येतो. हा हो हो हो. ओ पोपू, मागच्या जन्मात पण तुझं लग्न नव्हतं झालं?